नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप युनिक असा एक वॉल डेकोर करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। माझ्याकडे हे व्हाईट कार्डशीट होतं, तर ते मी घेतलेलं आहे। तुम्ही जुना कार्डबोर्ड असेल, कार्डबोर्ड बॉक्स असेल, तो देखील तुम्ही वापरू शकता। आणि मी इकडे व्हर्टिकल अशा लाईन्स करून घेतेय। साधारण 5 ते 6 सेंटीमीटरचं मी माप घेतलेलं आहे। तुम्हाला हवी ती साईज घेऊ शकता। पहिल्यांदा मी 4 स्ट्रिप्स करून घेणार आहे। तुम्ही थंबनेल मध्ये बघितले त्याप्रमाणे आपण एक खूप छान अशी खिडकी करणार आहोत। नीट मार्किंग करून घेतल्यानंतर त्या 4 स्ट्रिप्स मी कट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आता या 4 स्ट्रिप्स ज्या आहेत तर त्या एकावर एक अशा पेस्ट करायच्या आहेत, तर त्यासाठी मी इकडे डबल टेप वापरतेय। हा जो DIY आहे हा थोडासा आपल्याला 3D करायचा आहे, त्यामुळे खिडकीत जसे पडदे असतात तर ते पडदे तयार करण्यासाठी मी हे ब्लू कलरचे इकडे कापड वापरतेय। पहिल्यांदा मी या खिडकीचं माप घेतलं आणि त्यानुसार हे कापड कट करून घेतलं। त्याच्यानंतर या कापडाला असे फोल्ड्स केले जसे आपल्या पडद्यांना असतात तसे, आणि वरच्या साईडला मी एक अशी छोटी तार वापरलेली आहे। तुम्ही दोरीचा देखील वापर करू शकता। त्याच्यानंतर ही जी आपली खिडकी आहे तर या खिडकीला मला वुडन टेक्स्चर द्यायचं आहे। इंटरनेटवरती बरेच असे एक्सपेन्सिव्ह वॉल डेकोर्स मी बघितले की ज्याला खूप छान असं वुडन टेक्स्चर आहे, आणि जशी खरीखुरी आपली खिडकी असते अगदी त्या पद्धतीचे हे होम डेकोर पीस, वॉल डेकोर पीस मी बघितले। पण अर्थात हे सगळे पीसेस खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घर आपण अशा वेगवेगळ्या वस्तूंनी सजवावं। पण मी असा विचार केला की आपण अशा पद्धतीचा घरात ज्या काही वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तू वापरून आणि आपली थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून आपण तशा पद्धतीचा वॉल डेकोर पीस किंवा होम डेकोर आपण जर तयार करू शकलो तर खूप छान होईल। त्यामुळे मी ॲक्रेलिक कलर्स वापरून इकडे वुडन टेक्स्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आता ही खिडकी आपली पेंट करून झालेली आहे। आता आपण मागच्या बाजूनी हा जो पडदा मी इकडे तयार केला आहे मगाशी, तो मी आधी अडकून घेणार आहे। त्याच्यानंतर सेंटर पासून मी हा पडदा जो आहे तो मी कट करून घेणार आहे। जसे आपण पडदे फोल्ड करतो त्या पद्धतीने मी इकडे सुद्धा फोल्ड केलेले आहेत। खिडकीच्या बाहेरच्या बाजूचे जे पिलर्स असतात तर ते मी नंतर पेस्ट करून घेतलेले आहेत। आणि अशा पद्धतीने आपली ही युनिक होम डेकोरेशन आयडिया, युनिक वॉल डेकोर आयडिया तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।